मोठी माणसं खरंच मनानेही मोठी असतात असं म्हटलं जातं. याचा प्रत्यय जिल्हा परिषदेत सोमवारी घडलेल्या एका किस्सामुळे सर्वांना अनुभवता आला. अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी आपल्या मनाचा मोठेपणा दाखवून सर्वांसमोर आदर्श ठेवल्याने आता हा विषय सर्व पालकांमध्ये चर्चेचा झाला आहे. आपल्या विमानाची सहल हुकली म्हणून अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी जिल्हा परिषद कन्नड शाळेच्या मुली पालकांसह सोमवारी जिल्हा परिषदेत आल्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांना भेटून त्यांना आपली कैफियत मांडायची होती, पण सीईओ जंगम कार्यालयात नाहीत म्हणून कंटाळलेल्या पालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांचे केबिन गाठले. शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी महिला पालकांची भेट घेऊन त्यांचे निवेदन स्वीकारले. त्यावर पालकांनी आमच्या मुलींनाही भेटायचे आहे, त्यांच्या तोंडून तुम्ही कैफियत ऐकून घ्या असा आग्रह धरला. पण निवेदनातील मागणी पाहून शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी त्यांची भेट टाळून आल्या पावली परत पाठवले. खरं तर जिल्हा परिषदेच्या शाळेचे हे विद्यार्थी शाळेतून ते आपल्या कार्यालयात कशासाठी आले असतील याचे कुतूहल म्हणून शिक्षणाधिकाऱ्यांनी त्यांच्या भावना जाणून घ्यायला हव्या होत्या. त्यांना कोणत्याही अपराधीपणाची भावना जाणू नये यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांचे कर्तव्य त्यांनी पालन करणे अपेक्षित होते. मुलं ही फुलं असतात याप्रमाणे शिक्षण दिलं जातं, त्यामुळे कायद्यातही बालकांचा हक्क अबाधित ठेवण्यात आला आहे. पण शिक्षणाधिकाऱ्यांनी भेट नाकारल्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावरच ठिय्या मांडला. पण पालकत्वाची जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी जपल्याचे नंतर दिसून आले. सीईओ जंगम यांनी पालकांची भेट घेतली, त्यांच्या तोंडून कैफियत ऐकली. काही काळजी करू नका, काय ते मी पाहून घेईन असा शब्द दिल्यावर महिला पालकांना आनंद झाला. जिल्हा परिषदेच्या कन्नड शाळेच्या या विद्यार्थिनी होत्या. त्यांच्या मातांना मराठी येत नव्हते. त्यातील एका मातेने तेलुगू मधून संवाद साधल्यावर सीईओना खरी हकीकत कळली. त्यांनी सर्वांच्या भावना जाणून घेतल्यावर त्या मातांच्या चेहऱ्यावर समाधानाची लकीर दिसून आली. विशेष म्हणजे याच विद्यार्थिनी आपली कैफियत मांडण्यासाठी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्याकडेही धाव घेतली होती. खरं तर आमदार कल्याण शेट्टी हेही एक शिक्षकच. गणवेशात आलेल्या या छोट्या विद्यार्थिनींना पाहून त्यांनी लागलेच चॉकलेट्स मागवली. काळजी करू नका, सर्व ठीक होईल असे सांगितल्यानंतर सर्वांनाच आनंद झाला. एक शिक्षक आणि लोकप्रतिनिधीची भूमिका त्यांनी अत्यंत संवेदनशीलपणे मांडल्याचे दिसून आले. एकीकडे शिक्षणाधिकाऱ्यांच्या वागण्याबाबत नापसंती व्यक्त होत असतानाच दुसरीकडे या दोन मोठ्या व्यक्तिमत्वाचे मोठेपण चर्चेत आले आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.